नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर. आज आपण भाग 22 राज्यव्यवस्था इथून वाचण्यास सुरुवात करूया. आपण स्थापलेले स्वराज्य सुगठित व चिरायू व्हावे म्हणून महाराजांनी जे उत्कृष्ट नियम व निर्बंध प्रसंगोपात करून ठेवले होते त्यांचे येथे थोडक्यात दिग्दर्शन करून मग त्यांच्या शेष चरित्राचे कथन करणे इष्ट वाटते. आपल्या राज्यातील निरनिराळ्या खात्यांची सुव्यवस्था लागावी म्हणून प्रत्येक खात्यास एक एक अधिकारी जबाबदार नेमून त्यांना प्रधान ही संज्ञा त्यांनी दिली. असे एकंदर 8 प्रधान त्यांनी नेमले. त्यांची यादी येणेप्रमाणे. पहिला, मुख्य प्रधान म्हणजे पेशवा. याची पदवी राजाच्या खालोखाल असे. त्याची देखरेख मुलकी व लष्करी खात्यांवर असे. राजाच्या गैरहजेरीत त्यांच्या जागी त्याने व्यवस्था पाहावी असे. एकंदर खलित्यावर व आज्ञापत्रावर राजाच्या शिक्कामोर्तबाखाली याचा मोर्तब असे. दुसरा, सेनापती म्हणजे सरनौबत. यांचा अंमल अर्थात सगळ्या लष्करांवर असे. हे असे 2 सेनापती असत, एक घोडदळावरचा व एक पायदळावरचा. परंतु पायदळावरच्या सेनापतीस प्रधानमंडळात जागा नसे. तिसरा, पंत अमात्य म्हणजे मुजुमदार. यांची देखरेख राज्याच्या एकंदर जमा खर्चावर असे. चौथा, पंत सचिव म्हणजे सुरनीस. याची देखरेख सरकारी दप्तरावर असे. निरनिराळ्या खात्यातील दप्तरे नीट ठेवतात की नाहीत हे तपासण्याचे काम याचे असे. याच्या शिक्क्या वाचून कोणतेही सरकारी कागद किंवा खलिता जात नसे. पाचवा, मंत्री म्हणजे वाकनीस. याच्याकडे खाजगीकडील व्यवस्था असे. 18 कारखाने, 12 महाल, हुजूरपागा व जिलबीचे पायदळ यांच्या बंदोबस्तावर यांची देखरेख असे. सहावा, सुमंत म्हणजे डबीर. यांच्याकडे परमुलकाशी व अन्य राजांशी होणाऱ्या एकंदर व्यवहाराची देखरेख असे. सातवा, न्यायाधीश किंवा पंडितराव. राजास प्रसंगोपात शास्त्रार्थ सांगावे, जातीजातीचे बखेडे निवडावे, देवस्थाने व सत्पुरुष यांना दिलेल्या नेमणुकांची व्यवस्था पाहावी, सरकारातून होणारे धर्मादाय व धर्मविधी यावर देखरेख ठेवावी. कोणी धर्मबाह्य आचरण केले किंवा काही अत्याचार केला तर त्यास शासन करावे वगैरे कामे या प्रधानाकडे होती. आठवा, न्यायाधीश. हर एक फौजदारी व दिवाणी खटल्या संबंधाने लोकांना योग्य न्याय मिळतो की कसे हे पाहण्याचे काम याच्याकडे असे. या प्रधानाच्या कोणत्याही खात्यासंबंधांचे एखादे निकट प्रकरण उपस्थित झाले असताना त्या खात्याच्या प्रधानाने त्याची सुनावणी महाराजांपाशी पहिल्याने करावी व ज्या कामदाराचा त्याच्याशी निकट संबंध असे त्याला जरूर वाटल्यास हुजूर बोलवावे. याप्रमाणे एकांती खलबत झाल्यावर इष्ट वाटल्यास त्याचा उहापोह पुन्हा प्रधानमंडळात व्हावा. ज्या बाबींचा संबंध सगळ्या राज्याशी असे त्यांची वाटाघाट प्रधानमंडळात होऊन सर्वानुमते शहानिशा होत असे. या प्रधानमंडळापैकी सेनापतीखेरीज करून इतर सारे ब्राह्मण असत आणि पंडितराव व न्यायाधीश या दोघांना प्रधानाखेरीज बाकीच्यांना लष्करी नोकरीत निष्णात असावे लागे. प्रसंगी येई त्याप्रमाणे त्यांना तलवार बांधून युद्धात जावे लागे. राजांकडून जाणाऱ्या कित्येक खलित्यांवर आज्ञापत्रावर व तहनाम्यावर महाराज व मुख्य प्रधान यांचे शिक्कामोर्तब होऊन आणखी 4 प्रधानांच्या सह्या व्हाव्या असे हे मान सेनापती, पंडितराव व न्यायाधीश यांच्याखेरीज बाकीच्यांना असे. या सर्व प्रधानांना एक एक मुतालिक असे. प्रधान स्वारीवर गेले म्हणजे त्यांच्या सगळ्या कामाची व्यवस्था या मुतालिकांनी प्रमुखपणे पाहावी असे. या अशा प्रत्येक मुतालिकांच्या हाताखाली दुसरे 7 कामदार असत. ते असे. पहिला, मुजुमदार यांच्यापाशी जमा खर्चाचे काम असे. दुसरा, फडणीस हा मुजुमदार दुय्यम असे. तिसरा, सबनीस किंवा दफ्तरदार यांच्या ताब्यात दप्तर असे. चौथा, चिटणीस यांच्यापाशी सगळ्या पत्रव्यवहाराचे काम असे. पाचवा, कारखाननीस यांच्यापाशी कोठीची व्यवस्था असे. सहावा, जामदार याच्याकडे नगदी खेरीज करून एकंदर चीजवस्तूंचा संग्रह एकत्र करण्याचे काम असे. सातवा, पोतनीस यांच्या ताब्यात सर्व रोकड असे. खुद्द खाशांच्या तैनातीत एक चिटणीस, एक फडणीस, एक पारसनीस व एक पोतनीस एवढे कामदार असत. आपल्या खासगत दौलतीची व्यवस्था नीट लागावी म्हणून महाराजांनी द्वादश कोश, 12 महाल व
अष्टादश शाला 18 कारखाने स्थापिल्या व त्यावर दरोगे, कारकून, हवालदार इत्यादिकांची नेमणूक केली असे. आता लष्कराची व्यवस्था कशी केली होती ते पाहू. लष्करांचे पायदळ, घोडदळ व आरमार असे 3 प्रकार असत. पायदळात घाटमाथ्यावरील मावळे व कोकणातील हेटकरी असत. मावळे तरवार बहादर असत व हेटकरी बारगीर असत. यात 10 माणसांचा एक दाहिजा असे. त्यात 9 पाईक व 1 नाईक असे. 5 दहिंज्यावर 1 हवालदार असे. 2 हवालदारावर 1 जुमलेदार असे. 10 जुमलेदारावर 1 हजारी असे. याशिवाय काही 5 हजारी सरदार असत. हे सगळे हजारी व 5 हजारी व सरदार सरनौबताच्या हुकुमात असत. घोडदळात 2 प्रकारचे लोक असत. एक बारगीर व दुसरे शिलेदार. बारगीरांच्या घोडदळास पागा अशी संज्ञा असे. पागेतील सगळी घोडी सरकारी असत. शिलेदारांच्या घोडदळातील घोडी प्रत्येक शिलेदाराने आपापली आणावी असे. याबद्दल त्यांना सरकारातून जादा तैनात मिळत असे. 25 बारगीर किंवा शिलेदार यांच्यावर 1 हवालदार असे. 5 हवालदारांवर 1 जुमलेदार असे. 5 जुमलेदारांवर 1 सुभेदार असे. 10 सुभेदारांवर 1 5 हजारी असे. हे सगळे सरनौबताच्या हुकुमात असत. घोडदळाचा सरनौबत अर्थात निराळा असे. प्रत्येक सुभेदाराच्या व हजारी सरदाराच्या हाताखाली 1 ब्राह्मण सबनीस व 1 प्रभू कारखाननीस किंवा ब्राह्मण मुजुमदार व प्रभू जाबनीस असे हुद्देदार असत. 5 हजारी सरदारांना आणखी 1 दिवाण दिलेला असे. आता स्वराज्यातील किल्ल्यांचा बंदोबस्त कसा ठेवला होता तो पाहू. प्रत्येक किल्ल्यावर 1 मराठा हवालदार असे. त्याच्या हाताखाली 1 सरनौबत व 1 किंवा अनेक तटसरनौबत असत. हेही मराठेच असत. याशिवाय आणखी 1 सुभेदार व सबनीस, 1 फडनीस व 1 कारखाननीस असे हुद्देदार असत. यापैकी पहिल्या 3 अंमलदार ब्राह्मण असत व शेवटला कायस्थ प्रभू असे. किल्ल्यावर लष्कर ठेवायचे ते त्यांचे महत्त्व पाहून कमी जास्त ठेवीत. किल्ल्यांच्या तटाखाली माचीला मेढे असत. ती राखण्यासाठी मेटखरी असत. ते चौक्यावर रात्रंदिवस राहून आसपास कोठे काही शत्रूंची हालचाल दिसल्यास तिची किल्ल्यावर वर्दी देत. किल्ल्याच्या पायथ्याशी वाटांवर नाक्यांनी रामोशी, पटवारी, महार, मांग, बेरड वगैरे लोकांच्या चौक्या असत. किल्ल्याच्या व्यवस्थेचे नियम अगदी बारकाईने ठरविले होते. प्रत्येक किल्ला आसपासच्या तालुक्याच्या निस्बतीला लावून दिला असून त्यावर सामानसुमानाची भरती करण्याचे काम तालुकदाराने किंवा मामलेदाराने सुभेदाराच्या सल्ल्याने करावे असे. किल्ल्यावरील लोकांपैकी कोणाची तगेरी, बहाली किंवा गयाळी करणे ती हुजुराच्या आज्ञापत्राने करीत. हे किल्ले आपल्या राज्याचे जीवप्राण असून त्यांच्या योगाने स्वराज्यरक्षण होणार आहे असे महाराजांना वाटे. महाराजांच्या ताब्यातील किल्ल्याच्या याद्या निरनिराळ्या बखरकारांनी दिल्या आहेत. त्यावरून पाहता ते एकंदर 280 होते असे दिसते. महाराजांच्या आरमाराच्या व्यवस्थेसंबंधीची कोठेही माहिती दिली नाही. त्यांनी शेकडो लहान मोठी जहाजे बांधून त्यावर लढाऊ सामानाची चांगली व्यवस्था केली होती. बारदेशापासून अलिबागेपर्यंतच्या पश्चिम किनाऱ्यावरील बहुतेक किल्ले व जंजिरे त्यांनी हस्तगत केले असून काही नवेही बांधले व त्यांच्या आसपासचा सगळा मुलूक आपल्या सत्तेत आणला. या मुलखाच्या रक्षणासाठी त्यांना आरमार ठेवावे लागले असून सिद्दी, फिरंगी, मोगल, डच, इंग्रज वगैरे लोकांची आरमारे व जहाजे पश्चिम किनाऱ्यावर घिरट्या घालीत त्यांना त्यास शह द्यावा लागत असे. या आरमाराला लागणारे खलाशी, तांडेल व लढवय महाराजांना मुख्यतः भंडारी व कोळी या लोकांतून मिळाले. प्रसिद्ध मायनाक भंडारी व दर्यासारंग याशिवाय आणखी कितीतरी भंडारी सरदार या आरमारावर होते, पण त्यांची नावे व हुद्दे कुठेही दिलेली आढळत नाही. स्वराज्यातील मुलखाचे महाल व प्रांत असे विभाग केलेले असत. लाख रुपये उत्पन्नाचे गाव एका महालात मोडत. असे 2 किंवा 3 महाल मिळून एक प्रांत किंवा सुबा केलेला असे. प्रत्येक महालावर 1 महालकारी असे. यासच तरफदार किंवा तालुकदार म्हणत. हा अधिकारी जातीचा ब्राह्मण किंवा प्रभू असे. याशिवाय आणखी प्रत्येक महालावर 1 हवालदार असे. प्रत्येक प्रांतावर 1 सुभेदार किंवा मामलतदार असे. 2-2, 3-3 खेड्यांवर 1-1
कमावेशदार असे. या कमावेशदाराने सरकारी वसूल महालकऱ्यांच्या संमतीने जमा करून त्यांचा हिशोब सुभेदाराच्या कचेरीस गुजरावा असे. सुभेदाराच्या हाताखाली एक मुजुमदार, एक चिटणीस, एक फडणीस व एक दप्तरदार असे हुद्देदार असत. महालकऱ्यांनी कमावेशदारांच्या कामावर देखरेख ठेवावी व सुभेदारांनी महालकऱ्यांवर हुकूमत चालवावी असे. कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्याचा निकाल सुभेदाराने लावावा व फौजदारी खटले त्याने निवडावे असे. दिवाणी खटले उपस्थित झाले असताना सुभेदाराने त्यांचा निकाल गावपंचायतीकडून करावा व त्यांच्या निकालाबर हुकूम लोकांकडून वागणूक करावी असे. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्यांच्या दप्तरी असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे याचा अंदाज उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. या उत्पन्नाच्या 5 तक्शिमा करून 3 तक्शिमा जमिनीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व 2 तक्शिमा सरकारास द्याव्या असा करार असे. या सरकार देण्याबद्दल रयतेकडून प्रतिवर्षी कबुलायती घेत. अवर्षणादी संकटसमयी शेतकऱ्यांना सरळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4-5 वर्षाच्या हप्त्याने फेडावी असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या झाल्या म्हणजे त्यांच्यापाशी गुरेढोरे नसल्यास ती त्यांना सरकारातून पुरवावी. बीजासाठी दाणा द्यावा व पीक होईपर्यंत त्यांच्या निर्वाहनासाठी दाणा व पैका द्यावा आणि 2-4 वर्षांनी हा ऐवज उगवून द्यावा अशी व्यवस्था केली होती. उत्पन्नाचा अजमास बरोबर पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावरही करू नये अशी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद असे. या जमीन महसुलाच्या बंदोबस्तात महाराजांनी रयतेच्या हिताची अशी एक मोठी सुधारणा केली. ती अशी: यवनी अंमलात महलोमहली व गावगणना देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिरासदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून त्यांनी रयतेकडून जमिनीचा धारा वसूल करावा असे. त्यामुळे असे होई की सर्व रयत या मिरासदारांच्या ताब्यात सर्वस्वी असे. त्यांना वाटे तसा ते रयतेकडून वसूल चोपून घेत. आपला तळीराम गार करण्यासाठी ते रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही बेसुमार फसवीत. ही अव्यवस्था महाराजांनी अजिबात मोडून टाकली. रयतेकडून वसुलांची कमावीस करण्यासाठी आपले वेतनी कामगार त्यांनी सर्वत्र नेमले. या पुरातन मिरासदारांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी काही ठराविक टक्के मिळावे. त्यांनी या बाबतीत रयतेस बिलकुल त्रास देऊ नये असे ठरवले. याशिवाय अशा देशमुखांना वगैरे आपल्या पदरी लष्करी वगैरे नोकऱ्या देऊन राजी ठेवले. महाराजांना 3 यवन पातशाहींशी सर्वदा संग्राम करावा लागत असल्यामुळे आपली फौज एकसारखी वाढवत राहणे भाग पडले. या वाढत्या फौजेचा खर्च नुसत्या जमीन महसुलावर भागवणे दुरापास्त होते. म्हणून यवनांच्या अंमलात चौथाई व सरदेशमुखी हे हक्क वसूल करविण्यासाठी, तिकडची सधन शहरे लुटण्यासाठी आपले घोडदळ वर्षाचे 8 महिने त्यांना मुलुकगिरीवर पाठवावे लागत असे. या अशा मुलुकगिरी संबंधाचेही त्यांनी नियम ठरवले होते. ते असे: स्वारीस जाताना प्रत्येक शिपायांच्या बिशदीची तपशीलवार यादी करून तिची किंमत तीत नमूद करीत. ती अशाकरिता की स्वारीहून परत आल्यावर त्यांच्यापाशी असलेल्या सामानाचा झाडा घेऊन ते या यादीशी ताडून पाहत. त्यांच्याजवळ काही अधिक माल आढळल्यास तो त्यांनी कोठून आणला ते त्यास विचारीत. तो लुटीचा आहे असे ठरल्यास जप्त करीत किंवा तेवढ्या मालाची किंमत ठरवून ती त्याच्या पगारातून वसूल करून घेत. परंतु त्याच्या बिशादीपैकी एका दुसरा जिन्नस गहाळ झाला असल्यास त्याची भरपाई सरकारातून होत असे. सरकारी कामगिरीत अपरिहार्य कारणामुळे एखाद्या शिलेदाराचा घोडा मेला किंवा निरुपयोगी झाला असता त्याची जेवढी किंमत यादीत नमूद केली असे तेवढी त्याला तत्काळ देत. स्वारीस जाणाऱ्या कोणतेही इसमाने आपली बायको, बटीक किंवा कलावंतीण बरोबर नेऊ नये असा निर्बंध असे. त्याप्रमाणेच स्वारीबरोबर कलाल नसावे अशी सक्त ताकीद असे. मुलुकगिरीत ब्राह्मण वस्तीत
व देवस्थानास उपद्रव देऊ नये. गायी लुटीत पकडू नये. ओझी वाहण्यासाठी बैल हवे असतील तर पकडावे. शेतकऱ्यास व स्त्रियांना कदापि लुटू नये. श्रीमंत मुसलमानांना व त्यांच्या पदरच्या श्रीमंत हिंदूंना खंड देण्याचे सामर्थ्य आहे असे पाहून त्यास फक्त पकडावे व ठरलेला खंड त्यांच्याकडून मिळताच त्यांना सोडून द्यावे. इतर प्रजेस सहसा त्रास देऊ नये. अशा पकडापकडीत मुले व बायका यांना कदापि हात लावू नये असे त्यांनी निर्बंध केले होते. हे निर्बंध कोणी मोडल्यास त्याला मोठे शासन होत असे. सरकारी लुटीची यादी तयार झाल्यावर सरनोबत ती सगळी लूट घेऊन राजदर्शनास जाई व सगळा हिशोब समजून सांगून लूट सरकारपोत्यास जमा करी. कोणा शिपायास किंवा अंमलदारास या लुटीतील एखादा जिन्नस हवा असल्यास त्याची किंमत त्याच्या वेतनात बाद करून तो त्यास देत. ज्यांनी मोहिमेत चांगल्या कामगिऱ्या केल्या असतील त्यांची हुजुरास शिफारिश करून त्यांना इनामे किंवा बढत्या हा सरनोबत द्यावी. लढाईत पडलेल्या शिपायांच्या बायका मुलांना सरकारातून नेमणुका मिळत. जे कोणी जबर जखमा लागून नोकरीस नालायक ठरत त्यांना सरकारातून तहयात वेतन मिळत असे. जे कोणी स्वारीच्या कामात जखमा लागून किंवा दुसऱ्या कारणाने आजारी होत त्यांच्या औषधपाण्यास वगैरे पैसा सरकारातून मिळे. कोणास अशा जखमा झाल्या त्याची पाहणी होऊन त्यांना मानाने त्यांच्या नुकसानीच्या भरपाईदाखल त्यांना बढत्या किंवा मानाच्या पदव्या देत. याप्रमाणे लष्करातील प्रत्येक नोकरास राजे राखण्याची खबरदारी महाराज घेत असत. त्यामुळे त्यांच्या सैन्यात फितुरी किंवा नाराजी अशी बिलकुल होत नसे. जो तो बहादुरी करून महाराजाकडून शाबासकी व बढती मिळवण्यास मोठ्या उत्साहाने झटे. या बाबतीत लष्करातील लोकांची जशी काय परस्पराशी स्पर्धा लागून राहिलेली असे. लहान मोठ्या हुद्द्याच्या सगळ्या माणसांचे पगार रोख वेळेच्या वेळी देण्याची व्यवस्था असे. लष्करी किंवा मुलकी खात्यातील कोणाही कामदारास त्याच्या तैनातीदाखल एखाद्या दुसऱ्या गावाचे उत्पन्न लावून देत असत. अशा देण्याला मोकासा म्हणत. असे मोकासे लावून देण्याची चाल यवनी अंमलात चोहीकडे होती. ती महाराजांनी साफ बंद केली. त्याप्रमाणे जहागिरी देण्याची पद्धत त्याने अगदी मोडून टाकली. अशा जहागिरी यवनी अंमलात देण्याची वहिवाट असे. कोणी मोठी कामगिरी किंवा पराक्रम केल्याबद्दल मिळालेल्या जहागिरी वंशपरंपरा चालत. त्यामुळे अनेक प्रकारे नुकसान व त्रास होत असे. तो त्याने नाहीसा केला. खालसा केलेल्या मुलखात जे कोणी जहागीरदार आढळत त्यांची जहागिरी त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे मालकी हक्काने ठेवीत नसत. त्यांना त्याच्या जहागिरीतल्या गावांच्या उत्पन्नाचा अमुक इतका अंश मिळावा असे ठरवीत. अशा जहागीरदारांपैकी जे कोणी हुशार व कर्तबगार असत त्यांना महाराज आपल्या पदरी नोकऱ्या देत. याप्रमाणे महाराजांनी पाटील, कुलकर्णी, खोत, देशमुख, देशपांडे, देसाई, जमीनदार, मोकासदार, मिरासदार, जहागीरदार वगैरे लोकांच्या तावडीतून रयते सोडवले. आणखी एका महत्त्वाच्या गोष्टी संबंधाने महाराजांनी उत्तम शिस्त घालून ठेवली होती. ती अशी: कोणताही सरकारी हुद्दा कोणाच्याही कुळात वंशपरंपरा चालू ठेवू नये असा त्यांचा नियम असे. बाप कितीही हुशार व कर्तबगार असला तरी त्याच्या कामगिरीबद्दल त्याच्या पश्चात त्याच्या मुलास मोबदला द्यावयाचा झाल्यास त्याची वास्तविक योग्यता किती आहे हे ते पाहून द्यावा. केवळ बडे बाप का बेटा असे समजून त्याच्या बापाचा हुद्दा त्याच्या अंगी कर्तबगारी नसल्यास सांगू नये, अथवा दुसरा कोणताही मोठा हुद्दा त्याच्या अंगी तो वहिवाटावयास लागणारी अक्कल व हुशारी नसल्यास त्याला देऊ नये असा त्यांचा नियम असे. यामुळे ज्याच्या त्याच्या अंगच्या वास्तविक गुणांची बूज होऊन सरकारी कामे हुशारीने व योग्य प्रकारे बजावण्यात येत असत. आता अधिकारी आपापली कामे लावून दिलेल्या शिस्तीप्रमाणे इमानाने करतात किंवा कसे याचे देखरेख प्रधानमंडळ व खुद्द महाराज फुरसतीप्रमाणे ठेवीत असत. परंतु हे काम प्रमुख अधिकाऱ्याने नेहमी साधण्यासारखे नसल्याकारणाने त्यांनी राज्यात चोहीकडे हेर ठेविले असत. मुलुकगिरीवर पाठवलेले अंमलदार केलेल्या लुटीचा व मिळालेल्या खंडाचा हिशोब बरोबर देतात किंवा काही अफरातफर करतात की काय, प्रत्येक किल्ल्यावरील अंमलदार आपली कामे शिस्तवार करतात किंवा नाही, महलकरी, सुभेदार वगैरे मुलकी खात्यातील अधिकारी रयतेस त्रास देतात किंवा काय, वसूल केलेल्या उत्पन्नाचा ऐवज सरकारपोत्यात इमानाने जमा करतात किंवा नाही, परमुलखातील शत्रूची हालचाल कशी काय आहे, यवनी दरबारात कोणकोणत्या मसलती चालल्या आहेत
इत्यादी गोष्टी पाहून त्यासंबंधीची माहिती हे हेर महाराजांना जेव्हाची तेव्हा कळवत असत. ही हेरांची पत्रे महाराज एकांती वाचून पाहत. स्वराज्यातील एखाद्या अंमलदाराने काही बेकायद वर्तन केल्याचे या बातमीदाराकडून कळल्यास त्याची बारीक चौकशी करून तो खरोखरच गुन्हेगार ठरल्यास त्याला लागली शिक्षा होत असे. यामुळे सर्वांवर सारखी जरब राहून जो तो आपापल्या कामात सर्वदा दक्ष राही. महाराजांनी स्वतंत्र न्यायखाते नेमले नव्हते. जमिनी संबंधाचे किंवा इतर देवेघेवी संबंधांचे खटले उपस्थित झाले असता त्यांचा निकाल गावपंचांनी काही एक मोबदला न घेता करावा असे. या अशा ग्रामपंचायतीची पद्धत त्यांच्या राज्यात चोहीकडे होती. यामुळे रयतेला आपल्या खटल्याच्या निकालासाठी लांब कोठे जावे लागत नसे व वस्तुस्थिती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणाऱ्या पंचाकडून ते होत असल्यामुळे अन्याय असा फारसा होत नसे. पंचाचे निकाल महलकरी व सुभेदार कायम करून त्यावर हुकूम अंमलबजावणी करत असत. पंचाचा एखादा निकाल पक्षकारास पसंत न पडल्यास त्या संबंधाचा अर्ज त्यांनी हुजुरास करावा व त्या खटल्याची चौकशी न्यायाधीशांनी करावी असे असे. फौजदारी खटल्याची चौकशी महालकारी व सुभेदार करीत. या अधिकाऱ्यांचा एखादा निकाल बरोबर न वाटला तर हुजुरास अर्ज करावा व पंडितरावाने त्याची फेरतपासणी करावी असा नियम असे. लष्करातील लोकांच्या फौजदारी खटल्याची चौकशी लष्करी अंमलदारांनी करावी व त्यांचे निकाल नापसंत वाटल्यास त्या संबंधाचे अर्ज सरनोबताकडे करावे असे असे. स्वराज्यात चोरभय फार असे ते महाराजांनी अगदी नाहीसे केले. चोर व बेरड पकडून आणून कित्येकाच्या शिरशेत करीत किंवा कित्येकांना शेते लागवडीस देत किंवा किल्ल्यावर व किल्ल्याखाली कामगिऱ्या सांगत. ज्या गावात चोरांचे प्रमाण फार असे तेथे एखादा बेरड रखवालीस ठेवून देत. स्वतः त्यानेच चोरी केल्यास त्याचा शिरशेत करीत आणि दुसऱ्या कोणी चोरी केल्यास तिचा पत्ता त्याने लावून द्यावा किंवा त्याची भरपाई करून द्यावी असे असे. स्वराज्यातील देवस्थानांना योग्य नेमणुका वगैरे करून देऊन त्यावर महाराजांनी पारिपत्यगार नेमून दिले व देवस्थानाच्या खर्चावर चांगली देखरेख होईल असे केले. मोठमोठ्या क्षेत्रातील सत्पात्र ब्राह्मणांचा व साधुसंतांचा योगक्षेम चालावा अशी त्यांनी तरतूद केली. महाराज केवळ आपल्या धर्माच्या देवस्थानासच नेमणुका करून देत असत असे नाही, तर स्वराज्यातील मुसलमानांच्या कबरी, मशिदी, पीर वगैरे असत त्यांना यवनी अंमलांच्या वेळी लावून दिलेल्या नेमणुका ते पुढे चालवीत. त्या कदापि खालसा करीत नसत. इतकेच नव्हे तर कित्येकांना पुरेशा नेमणुका नसल्यास त्या भरपूर करून देत असत. यावर यवनांच्या धर्मस्थापना संबंधाने महाराजांच्या मनात तिरस्कार किंवा द्वेष बिलकुल वसत नसे हे सिद्ध होते. त्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी इतक्या स्वाऱ्या व लढाया केल्या, पण कोणत्याही प्रसंगी यवनांच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या पवित्र स्थानास त्यांनी यत्किंचितही उपद्रव दिला नाही. वेदशास्त्रांच्या अध्ययनास उत्तेजन यावे म्हणून महाराजांनी अशी व्यवस्था केली होती की पडलेल्या ब्राह्मणांनी प्रतिवर्षी श्रावण मासात हुजुरास यावे व त्यांची परीक्षा पंडितरावाने घ्यावी. ज्याने जितक्या ग्रंथाचे अध्ययन केले असेल त्याला तितके मन धान्य देत. कोणी मोठे पंडित, वैदिक, ज्योतिषी वगैरे आले असताना त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे 50-50, 100-100 रुपये दक्षिणा देत. ब्राह्मण परमुलखातला असल्यास त्याची संभावना द्रव्य देऊन करीत आणि स्वराज्यातला असल्यास त्याला धान्य देण्याविषयी ज्या गावचा तो असे त्या गावच्या अधिकाऱ्यावर वरात देत. स्वराज्यात जागोजागी अन्नसत्रे घालून गोरगरिबांच्या निर्वाहाची सोय त्यांनी केली आणि मोठमोठ्या देवस्थानात वेळोवेळी ब्राह्मण भोजन घालण्याची व्यवस्था केली. महाराजांनी मानदेश, भीमथडी वगैरे ठिकाणी गायींची खिलारे ठेवलेली होती. लष्कराश वगैरे बैल या खिलारात पैदा होत असत. त्याप्रमाणेच कोण्या शेतकऱ्यास सरकारातून बैल देण्याचे ठरल्यास ते या खिलारातून देत असत. गायीच्या खिलाऱ्याप्रमाणे म्हैशींची खिलारे व शेळ्या मेंढ्यांचे कळप त्यांनी जागोजागी ठेवले होते. या सगळ्यांची मोजदाद प्रतिवर्षी होत असे. अमक्याकडून अमुक इतके लोणी किंवा तूप यावे, ब्राह्मण भोजनास वगैरे लागणारे दूध अमुक इतके यावे, अमक्यानी अमुक इतकी मेंढरे दसऱ्याच्या वगैरे सणासाठी सरकारात पाठवावी असे ठरलेले असे.